नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आजीच्या खाऊ या चॅनलमध्ये. आपण आज आंबाडीची भाजी कशी करणार आहोत ते पाहणार आहोत. आता ही आंबाडीची पानं अशी असतात, ती आपण धुवून घेऊ आणि चिरून घेऊ. आंबाडीची भाजी घेतलेली आहे. अर्धी पाऊण वाटी तुरीची डाळ घेतली आहे. अर्धी वाटी थोडंसं कमीचं तांदूळ घेतलेत. तांदूळच्या ऐवजी आम्ही गावाला कण्या घेतो, पण कण्या नाहीत म्हणून तांदूळ घेतले. लसूण 10-12 पाकळ्या घेतल्यात. अर्धी वाटी गूळ घेतला आहे. हळद, तिखट, हिंग, मोहरी, मीठ आणि वरतून नंतर फोडणी देण्यासाठी म्हणून लाल मिरच्यांचे थोडेसे तुकडे घेतलेत. डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत. ते मी कुकरमध्ये ठेवणार आणि भाजी पण ठेवणार कुकरमध्ये आणि कुकरला चांगली शिट्टी काढून घेणार. 20 मिनिटं ठेवणार. आता आपण कुकर उघडून घेऊया. भाजी छानपैकी शिजली. भाजी आंबट असते म्हणून ते पाणी सगळं काढून टाकणार. तर ही भाजी ना आंबाड्याची खूप आंबट असते. आता भाजीच्या प्रमाणात म्हणून मग ते डाळ आणि हे घालते. तर हे सगळं एकजीव करून घेऊया. तेल घालते फोडणी करण्यासाठी. तेल तापलं. लसूण पाकळ्या घातल्या. ते चांगले परतून घेते. थोडासा हिंग घालते. हळद, तिखट जरा जास्त घालते. 2 चमचे तिखट घालते. त्याच्यात भाजी घालणार आहे. भाजी घातली. आता त्याच्यात गूळ घालणार आहे. कारण गुळाने काय होतं, आंबटपणा आहे ना, गूळ घातलं की त्याचा आंबटपणा कमी होतो. आता हे सगळं एकजीव करून घेते. तयार. चवीसाठी मीठ. परत फोडणी करते. तेल घातलं. आता हा वरून लाल मिरचीचा तडका तयार.
आपली भाजी, आंबाडीची भाजी तयार झाली आहे. गरम गरम भाकरी आणि भाजी खायला तयार. आता पावसाळ्यासाठी मी नवीन भाज्या ज्या आता येतात त्या तुम्हाला दाखवणार आहे. एकच नवीन रेसिपी करून दाखवी. ज्या गावाला मिळतात तसं मी करते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे.